बरसात में थक दिन दिन. जय गुरुदेव. वरुण राजानी कृपा केली आणि चैतन्यवनातला हा नैसर्गिक बंधारा मस्त भरून वाहतो आहे. छान पोहण्यासाठी पाणी बघा, किती स्वच्छ पाणी एकदम. वा 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 वा. आणि 4 वर्ष झाले होते हा बंधारा बांधून, याला सुंदर डॅमचं रूप देऊन, पण तो यायचा इथपर्यंत पाणी, पण बाहेर ते इथपर्यंतच थांबायचं. आता चैतन्यवनातला धबधबा सुद्धा सुरू झालेला आहे. कसा, मी तो तुम्हाला दाखवतो. काय सुंदर वाटतंय. वा 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 वा. या धबधब्यावरतून खाली जाऊ आपण. हा हा हा, तुम्ही पण या खाली. वा रे वा. जय गुरुदेव. जय 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 गुरुदेव. मंडळी, आता यानंतरच्या सगळ्या शिबिरांमध्ये हळूहळू यानंतरच्या सगळ्या शिबिरांमध्ये हळूहळू चला. ज्यांना पोहता येत नाही ते साधक इथे मस्त बसतील आणि पाण्याचा आनंद घेतील, आणि ज्यांना पोहता येतं ते त्या डॅम मध्ये जातील. जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आनंदाचं वातावरण आहे, आनंदोत्सव आहे. चला आपण जाऊयात सगळेजण. वा रे वा. चैतन्यवन म्हणजे ऊर्जा, चैतन्यवन म्हणजे सकारात्मकता. आणि हा धबधबा जसा ओसंडून वाहतोय, तसा ओसंडून वाहतोय आज हा धबधबा, तसा आपल्या शिबिरामध्ये आनंद सुद्धा ओसंडून वाहतोय. आता पाण्याचा आवाज येत असेल, पण ओके, चला वरती जाऊयात आपण. वा. जय गुरुदेव. चला, क्या बात आहे. मस्त, खूप सुंदर. कसं वाटतंय आपण सगळ्यांना विचारू. वा रे वा. कसं काय वाटतंय? एकदम झकास, भारी, आनंदी आनंद. वा वा. पण एक चप्पल गेली गुरुजींची. वा. कसं काय वाटतंय? 8 वर्षात, म्हणजे किती वर्ष झालं माहिती नाही मला, पण हे बांधल्यापासून पहिल्यांदाच वाटायचं. खूपच छान वाटतंय. वा रात्रभर आवाज येतोय घरात. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हा 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 हा. जय गुरुदेव. खूप वर्षानंतर पाणी वाहायला सुरुवात झाली, हे पाहून तर खूप जास्त आनंद झाला. जेव्हापासून आवाज ऐकायला आला कानावरती, तेव्हापासून नुसती नाचते, इतका आनंद झाला. वा रे वा. जय गुरुदेव. खूप 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 मस्त वाटतंय. आज खूप वर्षांनी इथे पाणी आलेलं, आता मज्जा करणार आपण. क्या बात आहे. मस्त. जय गुरुदेव. खूप मज्जा येते इथे. सकाळी आम्ही पोहलो, छान वाटलं इथं. छान वाटलं ना. मग सौरभ कुमार, तुम्हाला कसं काय वाटलं? जय गुरुदेव. खूप छान वाटतंय. क्या बात आहे. फटांगळे सर. जय गुरुदेव माऊलीजी. खूप आनंद होतोय आणि 4 वर्षानंतर पहिल्यांदाच पाणी वाहतंय, तर खूप मजा येते. वा वा. आम्ही पोहलो पण खूप मस्त. वा रे वा. कसं काय वाटतंय ताई? खूप छान वाटतंय माऊलीजी. खूप दिवसानंतर पाणी आलं, 4 वर्षानंतर. खूप छान वाटतंय पाणी बघून. वा वा. चैतन्य, सांग ना. छान वाटतंय का? मस्त. बघा मंडळी, हे असं पाणी आलेलं आहे. हे बघा, क्या बात आहे. पाणीच पाणी चहूकडे, जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे. मस्त. आणि आपल्या चैतन्यवनामध्ये म्हणजे 3ही बाजूनी पाणी आहे. मी आज चैतन्यवन पण तुम्हाला 5 मिनिटात दाखवणार आहे. आणि 3 कृत्रिम शेततळे आहेत आणि हे नैसर्गिक आहे आणि निसर्गाची कृपा झाली. बघा, सगळीकडे हिरवगार वातावरण, एकदम छान, मस्त, आनंदच आनंद. आणि या आनंदी वातावरणामध्ये धबधबा आणि हे बघा, हे पाणी. क्या बात आहे, क्या बात आहे. एकच नंबर. जांभळाचं झाड, हे हादग्याचं झाड, तो पिवळं फुल ते काशीफळ, डांगर, ते समोर पपई,
वा 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 वा. हे बघा, हे सीताफळ, हे आहे सीताफळ. मागच्याच वर्षी लावले आणि छान वाढले बघा. आणि हे बघा, इकडे पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी. वा 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 वा. आणि हा जो आहे ना मंडळी बंधारा, हा इथून पूर्ण लांब पर्यंत आहे. म्हणजे पोहणाऱ्यांसाठी मेजवानीच मेजवानी आहे. आनंदच आनंद आहे. आनंदाचा सोहळा आहे पूर्ण लांब पर्यंत तिकडे. आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी. आज आपल्याला पाणीच बघायचंय. तर आपण काय करूयात, आता जे कृत्रिम शेततळ आहे तिथे जाऊयात. पण हे कसं वाटतंय मंडळी सांगा बरं. चैतन्यवन, चला चला चला, काही हरकत नाही. चैतन्यवन आणि चैतन्यवनाचं ही नैसर्गिक सुंदरता, हा आनंद, हे काही औरच आहे मंडळी. हे झाड शिरीष नावाचं झाड आहे. खूप उंचच्या उंच वाढतं. खूप छान झाड आहे. हे बोराचं झाड. आता बोरं पण लागलेत बघा त्याला. दाखवतील तुम्हाला रामगुरुजी बोरं कसे लागलेत. हा, 2 वर्षांनी. वा रे वा. बघा हे बोरं लागलेले आहेत. क्या बात आहे. हे इकडं आमराई आहे. आपलं हे 12 एकरचं जे सुंदर असं चैतन्य वन आहे, या चैतन्य वनामध्ये दर महिन्याला जे आपले 6 दिवसांचे निवासी शिबिर, आता पुढचं शिबिर 7 ऑक्टोबरला आहे, ते होतं. आणि फक्त आनंद, जो आत्मिक आनंद आहे, वस्तूंशिवायचा जो आनंद आहे, तो त्या शिबिरातून मिळतो. आणि हे तर काय, बघा इथे चिंचा लागलेल्या आहेत. काय सुंदर प्रतिष्ठान या जातीची चिंच आहे. ते काय सुंदर चिंच लागल्या. तोंडाला पाणी सुटतो. वाव. इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम दो शेर. या आता सीताफळ पण दाखवतो. हे बघा, कवठ आणि सीताफळ किती वेगवेगळे बघा. आणि सगळं नैसर्गिक, कुठलेही खत न टाकता. हे आहे सीताफळ. बघा हे पांढरं, म्हणजे आता डोळा लागलेला आहे. कुणाचा तरी डोळा याच्यावरती येणार. मला तर, मी आजपर्यंत एकही सीताफळ खाल्लं नाही. त्या पोरांनी सीताफळ खाऊन टाकले. तसं त्यांनी मला विचारलं होतं बरं का, खायचं का, पण मी शहाणपणा केला. या इकडं, आ जाओ. हे बघा हे कवठ. जे करतं वटवट त्याने खावं कवट. त्याच्यात गुळ टाकायचा, ते फोडायचं. आमच्या इथं नेहमी फार किंमत आहे आमच्या सगळ्या इथल्या लोकांना. त्याच्यामुळे कुठलंच फळ ते वाया जाऊ देत नाही. कवट जरी आलं तर ते आनंदाने खातात सगळेजण. आमच्या प्रियाताई, सायलीताई, करा त्यांच्याकडे, खातात ना कवट. एकही कवट वाया जाऊन असेल जाऊ दिला आहे ना. खरंच आहे, खरंच आहे. क्या बात आहे. तो बघा, तो आवळा. चटणी पण खूप छान होते. हे आवळा, हे दाखवा ना, हे चिंच. अरे क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. या इकडं. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेटला हो. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे परमेश्वरा, सर्वांना आनंदी ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांना आरोग्य आणि समाधान दे. जय गुरुदेव. किती सुंदर आहे बघा दत्ताचं मंदिर. वा रे वा. चला चैतन्यवानाची सफर करूयात आपण थोडीशी. जरा पटपट पटपट. आणि बघा किती वेगवेगळ्या प्रकारची फळं. तुम्ही चैतन्यवनात आले की तुम्हाला ते फळं खायला मिळतात, तुम्हीच आणलेले कंसात. त्याच्यानंतर बघा ही केळी, हे केळीचं झाड. हे तिकडं पलीकडे रामफळाचं झाड, हे सुपारीचं झाड, हे रामफळ, ही केळी, हे सिंगापुरी चेरी आहे बघा, आहेत की नाही. त्याच्यानंतर हे जे आहे, हे राय आवळ्याचं झाड आहे. आवळ्यातलाच हा वेगळा प्रकार. इथे 3 प्रकारचे आवळे आहेत. एक गावरान आवळा, एक मोठा आवळा आणि एक हा आवळा. असं प्रेमाने आवळवणं ते वेगळं, ते वेगळं. आणि आळवणं म्हणजे ते भक्तिगीत आळवायचं असतं. उठा उठा हो सकलिक, ते वेगळं. तर आळवणं आणि आवळणं याच्यातला फरक समजून घ्या. आणि त्याला आता बाजूला ठेवून हे 3 प्रकारचे आवळे तेवढे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा हे हे आवळे आणले 3 प्रकारचे. म्हटलं की 3 एकच आवळे आणले आहे. तुम्हाला काय सांगू हा आवळा कसा लागतो. तुरट. वा.
आणि आमचे कधीच एकही आवळा वाया जात नाही. आमची ही जी कंपनी आहे ना, हे इकडचे ते सगळे आवळे गोळा करतात. हे बघा, हे सगळे आवळे गोळा करतात आणि या आवळ्याला किसून त्याचं पूर्ण छान ते वाळवून आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुळ मिक्स करून काय सुंदर लागतं तुम्हाला सांगू. कधीच एकही आवळा वाया जाऊ देणार नाही. आता ही 3 आवळे खाली पडले होते ना, नाही उसको. तर त्यांनी ते असे उचकून आणले. आता बघा, हे बघा, हे केळी बघा, ऐक नाही, हे बघा, हे आपलं काशीफळ आहे. हे सगळं आपलं नैसर्गिक आहे सगळं. फक्त केळी आपल्या मळ्यातली नाहीये, पण ती तिकडे आहे. ही आपल्या मळ्यातली नाही. हे चिंचेचं झाड, ते आमचे गुरुजी. आता बघा, हे नवीन मंदिर झालंय मंडळी. आणि आता याची प्राणप्रतिष्ठापना जी आहे, ही प्राणप्रतिष्ठापना आपण करणार आहोत. आता याचं कलरचं काम झाल्याच्या नंतर, दिवाळीच्या नंतर आमचं रामगुरुजींचं लग्न झालं की जोडीनं त्यांना तिथे बसवणार. मोठा मंडप टाकणार आहे आणि त्याच्यात आम्ही बसवणार. हे बघा, ओम श्री अन्नपूर्णा माता की. मंडळी किती सुंदर आहे बघा, ते कळस झाकलेले आहेत आणि किती सुंदर मंदिर केलेलं आहे तुम्ही बघा. वा रे वा. बस 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 बस. त्याच्यानंतर नाही 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 दाखवा. त्याच्यानंतर हे बघा, हे आपलं किचन. आता याचं कलरचं काम सुरू आहे. ते तिकडे आपलं ध्यान मंदिर आहे, तिकडे विठुमाऊली भवन आहे. आणि नंतर मी तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे, पण तोपर्यंत इकडचं पाणी दाखव. गुरुजी, अजून काही दाखवायचं असेल तर. कलरचं काम चालू आहे. हा, ही महिलांसाठीची रूम, महिलाच दाखवतील 2 जणी. फोटो नाही, ते झाल्यावरतीच दाखव. काहीतरी नवीन पाहिजे ना. हे बघा, ही महिलांसाठीची रूम आहे इकडं. हा, हे इकडं छान. पण त्याच्यात आता कलरचं काम सुरू. नका उघडू, नका उघडू. खूप मोठाच्या मोठा हॉल तयार झालेला आहे. तुम्ही कितीही संख्येने या, आता आनंदच आनंद आहे. मंडळी, इथलं वारं सुद्धा वेगळं आहे, इथल्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. हे बघा, हे बुचाचं झाड आहे. याचे झुंबरासारखे फुलं उलटे लटकतात आणि याची अशी छान वेणी पण घालता येते बरं का. आणि याचा सुगंधच एवढा वेगळा असतो की हे जे आहे ना, हे असे फुलं घ्यायचे आणि एकात एक, जसे बघा, हे इकडे 1, इकडे 2, हे असं याची अशी वेणी तयार करायची आणि ते माळायचे नवीन लग्न झाल्याच्या नंतर आपणच. पण आता मला केस बी नाही, त्याच्यामुळे मी काही, हे बघा, गेली ती वेणी. आता समजून घ्या, ही वेणी म्हणून अशी. वा, हा 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 हा, काय सुंदर सुगंध आहे मंडळी. वा, हे इकडे मेहंदीचं झाड आहे. ही इकडे नवीन बिल्डिंग तयार झालेली आहे आपली. आणि वातावरण एवढं सुंदर आहे ना मंडळी, तुम्हाला काय सांगावं. हा बुचाचा सडा तिकडे पडलेला, तोही दाखवतो. हे बघा, हे आमच्या घर किती सुंदर आहे. आणि हे बघा, हे वेगळं गोकर्णाचं फुल आहे. हे नवीन पद्धती आहे भाकरी अशी ठेवण्याची. हे बघा, हे 5 पाकळ्यांचं गोकर्ण आहे बघा. 5 पाकळ्यांचं गोकर्ण, हे वेगळं आहे, खूप सुंदर आहे. याला 5 पाकळ्या आहेत. हे नवीन बिल्डिंग तयार झालेली. वा. त्याच्यानंतर हा, आता हे जे आता सगळं आपलं फिल्टरचं पाणी आहे मंडळी, आरोचं पाणी आहे. कुणाला बघा, हे इतकं छान हे सगळं. आणि हे इथं बेसिन, हे आरोचं पाणी प्यायला मस्तपैकी छान करून घेतलं असं छान. त्याच्यानंतर इकडे म्हणजे सुसज्ज व्यवस्था आहे. हा दरवाजा किती सुंदर आहे बघा, सुसज्ज व्यवस्था आहे. कुठल्याही साधकाला कधीही कशाची कमतरता पडू नये याची काळजी आमची संतोष आप्पा घेतात. आणि पाटील ते मस्तपैकी घेत असतात. आता बघा, हे इकडं हे आहे 35 kVचं जनरेटर. हे जनरेटर आहे. आणि या इकडं हा प्लॅन्ट आहे बघा, या इकडं हा तासाला 1000 लिटर पाणी शुद्ध करतं. हा प्लॅन्ट आहे, चिल्ड पाणी एकदम. तर हे सगळं याची काळजी घ्यावी लागते सारखी सारखी. आमचे संतोष भाऊ घेतात त्याची काळजी. आणि हे आमचं इलेक्ट्रिकचं पूर्ण बघा, इतके सगळे वेगवेगळे त्याच्यामध्ये बटन्स आहेत. हा, ते मध्ये सिग्नल नव्हते मंडळी. त्याच्यानंतर हे या इकडं, या साईडला इकडे नैसर्गिक शेततळ ते दाखवलं होतं तुम्हाला.
आता हे जे आहे हे आहे कृत्रिम शेततळ. जवळपास 1 कोटी लिटरचं हे शेततळ आहे. आणि आता हे विहिरीतल्या पाण्याने भरू आणि जेव्हा पाणी कमी पडलं उन्हाळ्यामध्ये तेव्हा झाडांना देण्यासाठी हे पाणी. पपया बघा किती छान लागलेली, इथूनच दाखवतील तुम्हाला. पपया सुद्धा इतकं छान, आणि सगळं एकही फळ वाया जाऊ देत नाही आम्ही. सगळे फळं खातो, आनंद घेतो. हे बघा हे आवळा. वा रे वा. कसं वाटतंय मंडळी, तुम्हाला सांगा कसं वाटतंय? छान वाटतंय की नाही? क्या बात आहे. खूप छान. आता हे बघा तिकडे जे बुचाचं झाड होतं ना मंडळी, तसंच एक बुचाचं झाड इथे आहे. आणि आता ते ऑनलाईन सुगंध देऊ शकत नाही मी. हे जे सुगंध ऑनलाईन येतोय ना इथं जो फुलांचा, आणि याचा सडा कसा पडलेला आहे बघा. गुरुजी हा फुलांचा सडा दाखवा, किती सुंदर दिसत. थोडस क्लोजअप घ्या त्याच्यामध्ये. वा रे वा, काय सुंदर सडा पडलेला. बा वा, आता किती छान दिसतंय बघा. मस्त. हे बघा ही आहेत ती फुलं उसाची, सुंदर. वा 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 वा. त्याच्यानंतर इकडं आता मी बाहेरूनच दाखवतो मंडळी तुम्हाला, कारण आपल्याला लवकर थांबवायचंय. हे बघा हे स्पॅथोडियाचं झाड आहे. त्याच्यानंतर हे बुचाचं झाड आहे. हे जांभूळ आहे. हे पुन्नाग नावाचं झाड आहे, पुन्नाग. त्याच्यानंतर इकडे आपलं शिव मंदिर आहे. मी तुम्हाला इथूनच दाखवा, थोडस झूम करा शिव मंदिर. वा, हा वेल कशाचा आहे? पांढऱ्या जाई जुई. हे बघा मंडळी इतका सुंदर सुगंध आहे ना, म्हणजे चैतन्यवनातला हा मातीचा सुगंध वेगळा, या वेगवेगळ्या फुलझाडांचा सुगंध वेगळा. आता ही जाई, इतकं सुंदर सुगंध या जाईला, इतका छान की इथे सुद्धा आता तो येतो. त्याच्यानंतर हे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. इकडे वडाचं झाड मोठ्याच्या मोठं झालं. तिकडे पपया खूप आहे, रेलचेल आहे आमच्याकडे फळांची. त्याच्यामुळे सगळ्यांच्या तब्येती एकदम चांगल्या राहतात, कधीच आजारी पडत नाही कोणी. आणि चला वरती. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया 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 रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. काय सुंदर आहे बुच. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आमची सायलीताई, प्रियाताई, सुनीताताई हे रोज खातात, त्याच्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता एवढी, ते कधी आजारीच पडत नाही. कधी त्यांना सलाईन लावायची गरज नाही आजपर्यंत. बघा गणपती बाप्पा. आणि हा व्ह्यू इतका सुंदर आहे ना, वा रे वा. हे बघा आता ही केळी लागलेली मंडळी, केळीचा घड आहे की नाही सुंदर. वा वा. आणि हे पाणी, पाणीच पाणी. इकडं खाली पण आहे. हे बघा मंडळी दाखवा. हे सूर्यभान गुरुजी रोज एक एक आवळा खातात, रोगप्रतिकारक क्षमता त्यांची वाढलेली आहे. त्याच्यानंतर हे बघा हे बुचाचं चांदीपाठ, आणि हे गोकर्ण आहे की नाही. या इकडे या. आपले हे तुम्हाला हे सप्रेम भेट देतील आता. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. वा रे वा, काय काय खरंच मंडळी या इकडं. आता हे जो पाण्याचा नळ आहे, आता हे शेततळ भरणं सुरू आहे. विहिरीचं जे पाणी आहे ते विहिरीचं पाणी हे सोलार आहे का? विहिरीचं जे पाणी आहे बघा ते या शेततळ्यात भरल्या जात आहे. आणि सोलारची जी मोटर आहे, ऊन आलं की पाणी सुरू. इथून बघा ना मंडळी, कोकणात गेल्यासारखं वाटतंय तुम्हाला. छान हे उतरतं शिवमंदिर, वडाचं झाड, पपई, इतके छान रान माणसं सगळे. वा रे वा. इथं आता बघा इतक्या आनंदाने खाईल नाही आवळा खाऊन दाखव, पूर्ण एक मोठा घास, खूप आनंदाने. त्याच्यामुळे पूर्ण परिवार एकदम शुभ्र दंतपंक्ती. त्याच्यानंतर आनंदच आनंद, नजरा सगळ्यांच्या छान, डोळ्यांना आजार नाही कोणाला.
मन एकदम आनंदी राहतं सर्वांचं. त्याच्यानंतर उत्साह. वा. हा. आता अन्नपूर्णेश्वरीचं मंदिर म्हणजे मंडळी तुम्हाला एक सांगतो, आयुष्य संपून जातं पण कोणाकडनं एखादं मंदिर बांधणं होत नाही. आपण ते करत नसतो. आपली हम्म तर परमेश्वर ते करून घेतो मंडळी. आणि परमेश्वरच त्याची स्थापना आपल्या जागी करून घेतो. तर आपण कोण मंदिर बांधणार? हे बघा, एक नवीन वेगळं फुल आहे, दाखवा ना. सध्याला व्हाईट कलरचं आहे. किती सुंदर फुल आहे बघा. आता हे आमचे लका गुरु आहे बघा. लका म्हणतो आम्ही, ते बारामतीला राहता ना, आपण म्हणता काय लका, काय चाललं? अरे लका असं नाही व, नाही व लका, तसं नाही. 2 पोळ्या नाही चोरा, पोळ्या बी चोरा आणि त्याच्यात राजगिऱ्याचा लाडू बी चोरा आणि चोरा त्यात पाणीपुरी चोरा त्याच्यात. तर हे आमचे कृष्णाबाई आहेत, बारामतीवरतून आलेले आहेत. आणि सध्याला ते पांढरं फुल आहे की त्यांचं आता 31 ऑक्टोबरला त्यांच्या ताईचं लग्न आहे. आणि ऑक्टोबरचं झालं की मग आधी लगीन कृष्णाचं आणि मग नंतर लेकर, असं कसं आहे. नवीन म्हणे बघा ते. तर मी सांगत होतो की परमेश्वर ते सगळं करून घेतो. जाई आ हा हा म्हणजे काय सांगावं तुम्हाला. सुगंध, वा रे वा. अरे याच्यामध्ये बघा, प्राजक्ताचा सडा, प्राजक्ताचा नाही रे, असं नाही. आपण सगळे माळी आहेत पण ही फुलं पारिजातकाची आहेत. मी नाव फक्त लक्षात घ्या. बघा, हे पारिजातकाची सुंदर फुलांचा सडा, हे जाईचं फुल, हे गोकर्णाचं फुल. हा हा कोणी टाकत नाही तर वा. हा गुच्छा बघा, है चैतन्य. ही आमची इथली गोड पिल्लू. काल तिचा वाढदिवस होता. हॅपी बर्थडे टू डिअर चैतन्य, हॅपी बर्थडे टू. आता तिला आपण फुलांचा वर्षाव करू. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मुक्षीयम. चैतन्याच्या आणि तिच्या वैबाबांच्या सगळ्या इच्छा, तिच्या दादाच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. थँक्यू म्हणे एकदा सगळ्यांना. हा, थँक्यू. असं बघा, ती पुष्पगुच्छ मला द्यायला आणला पण मी तिच्याकडेच ठेवतो तात्पुरता, त्याच्यानंतर मी तो ठेवेल. तर मी सांगत होतो मंडळी की परमेश्वर, गमतीत बोलतोय मी, परमेश्वर आपल्याकडनं करून घेतोय. आणि एवढं सुंदर काम 50 देशांमध्ये आपल्या या सत्संगाला परमेश्वरानेच पोहोचवलं. काही करोड साधक, 25 करोड व्ह्युअर्स आहेत आपले, म्हणजे तिथपर्यंत हा सत्संग पोहोचलेला आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून इथं लोक सहपरिवार शिबिराला येतात. आणि हे चैतन्यवन, इथला सुगंध, इथली माती, इथली हवा, इथली माणसं, इथलं शिबिरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी या लोकांसाठी जीवनदान ठरलेलं आहे, टर्निंग पॉईंट ठरलेलं आहे, आयुष्य बदल. तर जसं आता नोव्हेंबरच्या नंतर अन्नपूर्णेश्वरीचं मंदिर आहे, तसं बघा ही इकडं अतिशय सुंदर असं गुलमोहराचं झाड आहे. ही आपली विहीर आहे बघा, पहिली विहीर. आता ती विहीर आहे ओळखू पण येणार नाही तुम्हाला, पण ही चौकोनी विहीर आहे आणि हे गुलमोहराचं झाड आहे. त्या गुलमोहराच्या झाडाच्या इकडेच आपल्याला आता जेव्हा अन्नपूर्णेश्वरीचं मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होईल त्याच्यानंतर या साईडला इकडे हे बघा इकडे तोपर्यंत बघा मी झाडांचे वेगवेगळे प्रकार पण दाखवल. तिकडे तुळस आहे. आता तुम्ही बेल बघितलेले, बेल हा चंदन बेल आहे बघा, 3 पानं बघा बेलाचे, 5 पानं आहेत, 5 नाही 3 आहेत ना. हे बघा, तर हा बेलाचा हा वेगळा प्रकार आहे मंडळी. आपला नॉर्मल बेल काट्यावाला जो असतो तो वेगळा, जे फळ असतं बेलाचं ते वेगळं. हा चंदन बेल आहे बघा, 5 आहेत, 3 5, हा व्हेरी गुड. त्याच्यानंतर हे इकडं फुलांचे झाड आहेत, हे माडाचे झाड आहेत. हा बघा, हा पिवळा गुलाब, म्हणजे हे मुद्दाम असं स्टेप बाय स्टेप लावलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी पांढरं फुल पकडलं कारण ताईचं लग्न व्हायचं. मग जेव्हा लग्न होईल ऑक्टोबरमध्ये मग पिवळा गुलाब होईल आणि त्याच्यानंतर तिकडे रेड गुलाब जो आहे तो रेड गुलाब नंतर मग लग्नाच्या दिवशी असतो. तर त्या गुलाबावरतून मला एक गोष्ट आठवली मंडळी, पण मी तुम्हाला ते सांगणार आहे. हे बघा, हे माडाचे झाड, हे रुईचं झाड आहे मंडळी. हे इकडं पांढरी रुई, त्याच्यानंतर पाठीमागे भद्राक्षाचं झाड आहे ते.
रुद्राक्षाचा भाऊ आहे भद्राक्ष. त्याच्याच पलीकडे रुद्राक्षाचं पण झाड आहे. तिकडं पांगरा आहे. त्याच्यानंतर बकुळाच्या फुलांचं झाड आहे. तर या ठिकाणी या एरियामध्ये तुम्ही इथे येऊन बघा किती छान वाटतं. वाह, एक वेगळीच अशी शांतता आहे मंडळीत. आनंदच आनंद आहे. हा सडा बघा कसा पडलेला आहे. एखाद्यासाठी हा कचरा आहे मंडळी. थोडंसं झूम करा. इथं इथं झूम करा. एखाद्यासाठी हा कचरा आहे, पण कचरा नाही, हा खत आहे. आणि याची गादी अशी बघा कशी नरम नरम लागते. हे नैसर्गिक आहे. चल या इकडं. आ जाओ इधर, मूड बना के. आणि या परिसरात इथे परमेश्वराच्या कृपेने जो शक्ती देणारा भगवंत आहे, बजरंग बलीच्या कृपेने या परिसरात अन्नपूर्णेश्वरीचं मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाल्याच्या नंतर मग हनुमंतरायांचं बजरंग बलीचं मंदिर सुद्धा इथे होणार आहे. आणि त्याचं जे प्राणप्रतिष्ठापना आहे ते कृष्णा गुरुजींच्या लग्न झालं की त्यांच्या जोडीनं ते तिथे हे करणार आहे. बघा आता बघा तिकडून जे पाणी वाहत येतं ना मंडळी, ते तिकडून वाहत येणारं पाणी या साईडला इकडे बघा किती सुंदर आणि स्वच्छ पाणी दिसतंय बघा. वा रे वा. इकडून ते असं पुढं 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 वाहत जातं. आणि किती दाट झाडी आहे बघा, निसर्गरम्य. हे बांबूचं वन, ग्लिसिडिया. वा रे वा, आहे की नाही मंडळी छान. हे बघा आमची चैतन्यवनातली कंपनी, हे यांच्यामुळे सगळं आहे मंडळी. तर चला आपण आता गेटकडे जाऊन, गेटकडनं मग कृष्ण विहाराकडे जाऊन सत्संग संपवू. तर मी तुम्हाला ते गुलाबाच्या फुलाचं गोष्ट सांगायची राहिली ना. एक चिमणा आणि चिमणी दोघ जण प्रेम करत असतात. तर दोघ जण राहत असताना ती चिमणी त्या चिमण्याला म्हणते की मी तुमच्यावर खूप प्रेम करते. चिमणा पण म्हणतो मी पण खूप प्रेम करते. पण मग आता नेमकं तुम्ही जर मला सोडून गेले तर मग काय करू? तुम्ही मला हे फूल दिलंय, कोणतं? पांढऱ्या रंगाचं. मला तुम्ही प्रेमाचं प्रतीक म्हणून फूल दिलंय, पण मला आता हे फूल घेताना अशी भीती वाटते की तुम्ही सोडून गेलं तर, आणि मला सोडून दिलं तर. तेव्हा तो चिमणा म्हणतो की मी तुला सोडून जाणार नाही. मी कसं काय भरोसा ठेवू? तर चिमणा लगेच तिथं जे दुसरं गुलाबाचं ते झाड असतं जिथून त्याने ते फूल आणलेलं असतं त्या काट्यांमध्ये स्वतःला झोकून देतो, रक्तबंबाळ होतो, त्या पांढऱ्या फुलापाशी येतो, त्याचं सगळं रक्त त्या पांढऱ्या गुलाबाच्या फुलावर पडतं आणि ते फूल लाल रंगाचं होतं. चिमणा म्हणतो की लाल रंगाचं फूल प्रतीक आहे माझ्या प्रेमाचं, आता बघ मी तुला सोडून जाणार नाही. पण मंडळी त्याच्यामध्ये होतं असं की त्याचे पंख छाटल्या जातात, त्याच्या पंखांमध्ये काटे घुसतात आणि तो चिमणा नंतर उडूच शकत नाही. तो कायम त्या चिमणीच्या सोबतच राहतो. चिमणीच्या सोबत राहतो पण उडू शकत नाही, कारण त्याचे पंख छाटले गेले. कशासाठी? प्रेम सिद्ध करण्यासाठी. खरं तर प्रेम ही सिद्ध करण्याची गोष्ट नाहीये, सोबत राहिलं की बरोबर कळतं. नंतर असं होतं की पावसाळा येतो, धो 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 सोसाट्याचा वारा आणि पाऊस यायला लागतो. आणि जसा सोसाट्याचा वारा आणि पाऊस येतो, ती चिमणी, तिला वाटतं की आता आपलं घरटं मोडणार, म्हणून ती उडून जाते त्या चिमण्याला सोडून. चिमण्याने पंख छाटून घेतले होते चिमणीसाठी, पण ही घाबरली स्वतःच्या जीवाला, ती गेली उडून. संध्याकाळी ज्या वेळेला ते वादळ शमलं, पाऊस थांबला, तेव्हा तिला चिमण्याची आठवण आली की अरे याला तर पंख नाहीये, आपल्यासाठीच येणी पंख छाटून घेतलेले होते प्रेम प्रूव्ह करण्यासाठी, म्हणून ती उडत उडत येते की चिमणा ठीक आहे का. तर त्याच घरट्यामध्ये चिमणा अर्धमेला होता, मरायला टेकलेला होता. आणि चिमणी आली आणि म्हणाली की वादळ शमलं, थँक गॉड तू जिवंत आहेस, बरं झालं आता आपण सोबत राहू. पण चिमणा म्हणतो की आता मला जगायची इच्छा नाही. अगं उडून जाण्यापूर्वी तू एकच वाक्य बोलली असती मला की मी तुम्हाला सोडून जाणार नाही,
तर मी तुला स्वतःहून म्हटलो असतो की तू जा, मी राहील, आणि तुझ्या परत येण्याच्या आशेवरती मी जिवंत राहिलो असतो. पण जेव्हा वादळ आलं तेव्हा तुम्हाला काहीच न बोलता सोडून गेले. आता माझं जगायची इच्छा नाही राहिली असं म्हणून जीवना प्राण सोडतो. सांगण्याचा उद्देश हा आहे की आपला जो माणूस आहे, हा आपला माणूस जो आपल्यासाठी जगतो, एक तर त्याचे पंख छाटू नका, त्याला प्रेम प्रूव्ह करायला लावू नका, तुम्ही प्रेम द्या, आणि दुसरं त्याला सोडून कधीच जाऊ नका. हेच अनुभव येतो चैतन्यवनात. कारण चैतन्यवन म्हणजे प्रेमाचा पूर आहे. हृदयामध्ये सर्वांविषयी, आणि कुठलं प्रेम ते हिरो हिरोईनचं नाही, या जगातली प्रत्येक व्यक्ती माझीच आहे आणि गुणदोषांसहित मला मान्य आहे, आणि त्यांच्याकडनं मला कुठलीच अपेक्षा नाहीये, मला फक्त सर्वांना द्यायचं. असा जो भाव आहे ना, जे विश्वात्मक प्रेम ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की जो जे वांछील तो ते लाहो, ते प्रेम, ते इथं चैतन्यवनात मिळतं. आणि त्यासाठी विथ फॅमिली शिबिरात या. दर महिन्याला शिबिर असतात, सहपरिवार या. चैतन्यवनाचं हे मेन गेट आहे बघा, हे बघा, हे मेन गेट. हे चैतन्यवनाचं गेट म्हणजे तुम्हाला काय सांगू, नुसतं गेट नाही, तर हे महाद्वार आहे, महाद्वार. हे स्वर्गाचं द्वार आहे, हे आनंदाचं द्वार आहे, ही ऊर्जेचं स्रोत आहे. बघा इथं आता एक वडाचं झाड आणून लावलं आम्ही, हे वरती शिरीषाचं झाड आहे. पहिले आपल्या केसांना लावण्यासाठी शॅम्पू नव्हते, तर हे रिठा, याला रिठा येतो बघा. आता हे रिठा, याचा मोहर आलेला आहे बघा, हा मोहर थोडासा दाखवा, याला रिठे येतात. हे रिठ्याचं झाड आहे बघा, हा मोहर आहे तसं. हे बांबूचं बन आहे तिकडं, किती सुंदर. आणि या साईडला इकडं बघा पार्किंग. हा रस्ताच किती छान आहे बघा. म्हणजे चैतन्यवनाचा एंट्रन्स बरं बनवायचं असलं असताना इथं गट्टू लावून, इथं नैसर्गिक हे सगळं करू शकलो असतो आपण, नैसर्गिक तोडून कृत्रिम. पण हे असंच राहू देणार आहे जेवढं वेळ शक्य आहे तेवढं. बघा या इकडं मातीचा रस्ता आहे, त्याच्यानंतर हे इकडं 2 एकर जागेवरती पार्किंग आहे, ज्याच्यात मोसंबीची आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत. डोंगरावरती ज्यावेळेला मी साधकांना घेऊन जातो, इकडे चिखल आहे बघा. एखाद्यासाठी तो घाण आहे, पण चिखल घाण नाहीये. ते चिखल तुडवत ज्यावेळेस डोंगरावर जातात आणि आनंद घेतात ना, तो एक आनंद काही वेगळाच आहे. आता इथं हे जे चैतन्यवन आहे बघा, या चैतन्यवनाचं हे जे गेट आहे ना, याला आता कमान करायची खूप सुंदर अशी. होईल केव्हा ना केव्हा, पण ती चैतन्यवनाची कमान आणि सुंदर, मग त्याच्यातून तो जो आनंद सोहळा आहे, तर कमान जरी नसली तरी सुद्धा हे जे आहे ना नैसर्गिक, तुम्हाला कसं वाटतंय मंडळी? माती, हे जर सिमेंटचं जर बनवलं, पावसाळ्यात थोडासा त्रास होतो, पण आम्ही मुद्दाम ते सहन करतो की काही होत नाही. आणि हे गेट बघा, दोन्ही गेट किती सुंदर वाटतात. हे आहे मेन गेट चैतन्यवनाचं, आणि त्याच्यानंतर हे आहे पार्किंगचं गेट. वा रे वा, समोरासमोर. कृष्ण कमळाचं. आणि त्याच्यानंतर हे आता फुल थोडस कोमेजलं, हे कृष्ण कमळ आहे बघा, कृष्ण कमळ. आता हा, आता हे जे कृष्ण कमळ तिकडे वेळ वाढलेला आहे तो, तर हे जे आहे ना, हे आता याचे दोन दोन गोष्टी सांगतात की मध्ये कृष्ण आहे, आणि हे जे धागे धागे आहेत ना 108 आहे असं म्हणतात. हे कृष्ण आणि त्याचे 108 ज्या वाचवलेल्या नरकासुराच्या तिथून त्या स्त्रिया आहे, बायका आहेत त्या. आणि दुसरं एक आहे कृष्ण कमळ, याला याच्यासाठी म्हणतात की मध्ये कृष्ण आहे, मध्ये हे जे आहेत ना हे 5 आहेत बघा, हे 5 पांडव आहेत, आणि हे धागे 100 आहेत. ते कौरव, हे पांडव, हा कृष्ण, असं कृष्ण कमळ असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर बघा चैतन्याने आणून दिलं, हे जास्वंदासारखंच आहे, पण हा वेगळा प्रकार आहे बघा. म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या रंगाची फुलं बघा, किती हे बघा, हे एक नवीन फुल. वा रे वा, किती सुंदर आहे बघा, याचा रंग बघा, हे बघा किती छान आहे, हे किती छान आहे. आता हे अजून आणलं बघा. आता याच्यातच तुम्हाला कलर बघून असं मन मोहून जात नाही का? आहे की नाही? आता मला सांगा मंडळी, आता हे हे तर आपलं नेहमीच कामोनीचं, घाणेरीचं. आता बघा, 1 2 3 4 5. आता जर मी तुम्हाला विचारलं की मंडळी याच्यातलं सगळ्यात सुंदर फुल कोणतं आहे बरं, सगळं. तर
याच्यात सगळ्यात सुंदर कलर कोणता आहे? तर त्याच्या जागी सगळेच फुलं सुंदर आहे ना. बघा हे किती सुंदर, याचा कलर किती छान आहे की नाही? कृष्ण कमळ लॅव्हेंडर कलरचं, हे गुलाबी, हे रेड, हे झेंडू, हे बघा ह्याच्यात वेगवेगळे प्रकार किती सुंदर आहे. आणि हे त्याच्यावर गुलाब, हे गोकर्ण. मंडळी आता हे याच्यातले सगळेच फुलं एकदम छान आहेत ना आपापल्या जागी. मग असंच माणसांचं सुद्धा आहे. कळालं का? हे सगळे फुलं आहेत बघा, हे सगळे, हे जे आहेत ना, हे सगळे फुलं आहेत. धरा. आणि म्हणजे आता बघा एक एक फुल दाखवतो. हे आमचं राम गुरुजी आहेत बघा, हे एक फुल आहे. त्याच्यानंतर हे आमचे सूर्यभान गुरुजी आहेत बघा, हे आमच्या सुनीताताई आहेत, हे आमचे चैतन्य आहे, हे आमचे सौरभ कुमार आहेत, हे आमचे सायलीताई आहे, हे तिकडे लाल गुलाब उभं आहे. त्याच्यानंतर हे ग्रीन कलरचं पिवळ्या रंगाचं कमळ आहे. त्याच्यानंतर हे आमचं गोकर्णाचं फुल आहे. मग तिकडे गुलाब आहे. मग हे सगळे जण जे आहे मंडळी, आता हे स्वभावाने वेगवेगळे आहेत. यांचं राहणं, यांचं गाव हे वेगळं, पण हे चैतन्यवनात राहतात. त्याच्यामुळे असं कधीच कोणाच्या मनात येत नाही की, सायलीताईच्या मनात येत नाही की प्रिया अशीच का बरं वागते, कारण फुलं वेगवेगळे. किंवा सुनीताताईंच्या मनामध्ये कधीच येणार नाही की सूर्यभान गुरुजी असं का बरं करतात, किंवा सूर्यभान गुरुजींच्या मनामध्ये असं कधी येऊच शकत नाही की राम गुरुजी आणि कृष्ण गुरुजी आहे ना, ते चांगले वागत नाही, ते असे करतात का, ते तसे करतात का. आणि कृष्ण गुरुजी तर ते तर जसं एक वर्षी जिकडून वारं आलं तिकडे वाहत जातं बघा. तर हा जो आनंद आहे ना मंडळी, खरंच आहे. आशा मानेताई बरोबर सांगतायत की खरंच आहे. गुरुजी, माने काका, पिंटू माने सर, चैतन्यवनातले चैतन्य मी आहे असं तुम्ही सांगतात. पण हे सगळे जे फुलं आहेत ना, हे फुलं उमललेत म्हणून ते चैतन्यवन फुललेलं आहे खरं पाहिलं तर. बघा हे वेली किती सुंदर आहे मंडळी, नैसर्गिक. काय पाहिजे काय तुम्हाला अजून? आणि सगळं सुरक्षित आहे. म्हणजे इकडे तुम्ही कुठे जरी आलात तर मुलांपासून महिलांपासून तर मोठ्यांपर्यंत इतकं सुरक्षित आहे. हे बघा सीसीटीव्ही आहे, जवळपास 30 सीसीटीव्हीचे कॅमेरे लावलेले आहेत सगळीकडे. पूर्ण एक मोठा कॅमेरा असं वरतून लावलेला आहे की ज्याच्यातून पूर्ण चैतन्यवन दिसतं. म्हणजे कुणी जरी इथे आलं, कुठे काही जरी झालं तर त्याच्यातून ते बरोबर दिसतं. आणि सगळ्यांपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने की कोण कुठून घुसलं, कोण काय करतंय, कोण कुठे आहे. 30 कॅमेरे ते, आणि 2-3 मोठे कॅमेरे जे सगळीकडे फिरू शकतात. बघा 30 आणि ते 3 असे 33. त्याच्यामुळे तो कॅमेरा म्हणजे असे सुरक्षा सुद्धा इतके. आणि खरं तर इथं सुरक्षाचं कामच नाहीये. जिथे परमेश्वर आहे तिथे आनंदच आनंद आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात अशी आहे बघा. आता आमचे पंढरी गुरुजी त्यांच्या लेकराला घेऊन आले बघा, आणि ते लेकरू नुसतं हसत राहतं बघा. फक्त हसत. हा एक फिरता कॅमेरा आहे बघा. हे एक फुल या रंगाचं आहे. हसा बरं. हम्म. चला मंडळी, हा रस्ताच तुम्ही बघा ना, किती सुंदर रस्ता आहे, किती छान आहे. तर आता मी तुम्हाला काय करतो, फक्त 3 गोष्टी दाखवतो. एक विठू माऊली भवन, एक अण्णांचं समाधीस्थळ, आणि एक कृष्ण विहार. हे झाड बघा ना किती मोठे आहे. म्हणजे एका माणसाने मिठी मारून त्याच्यात ते हातात येत नाही. मंडळी हे 1994 मध्ये लावलेलं झाड आहे बघा तुम्ही. तेव्हा हे आता झालं. महोगनचं झाड आहे हे. खतरा. अच्छा हे तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला मिळणारच आहे. प्रत्येक कर्म जागरूक होऊन करा. कळालं का? असं आहे ते. त्याच्यामुळे आनंद. आणि काय करायचं म्हणजे इथं असं उभं राहायचं आणि असा फोटो काढायचा. चैतन्यवान. आम्ही इथे माणसं घडवतोय. चला मंडळी, आपण आता पटपट जाऊ. एक 5 मिनिटात मी लगेच सत्संग थांबवतो. पण आता निघालच चैतन्यवन. आणि मंडळी हा 12 एकरचा परिसर आहे. हा पक्ष्यांचा आवाज, झाडच झाड, माती किती सुंदर आहे बघा. माझी माती माझी माणसं किती छान आहे. आनंदच आनंद आहे.
ही नवीन बिल्डिंग आता तयार झाली. पहिली तर सगळं पत्र्याचं होतं. अहो मंडळी, सुरुवातीला जेव्हा साधक यायचे इथे, साधकांना व्यवस्था आहे का नाहीये का काय याच्याशी घेणं देणं नाही. जिथे माऊली तिथे साधक. इकडे जे लेडीजचं टॉयलेट आहे आणि लेडीजचं बाथरूम या साईडला आहे. बघा अशोकाचे झाड किती छान दिसतात, सुंदर. आता इथून आपण विठू माऊली भवनाने ध्यान मंदिर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवणार आहे. काय सुंदर आहे मंडळी, तुम्हाला म्हणजे कसं सांगावं. हा परिसर बघा, इथून दाखवा असं स्लोली. बघा, हे कडीपत्त्याचं झाड, हे शिरीषाचं झाड, हे पिंपळाचं झाड, हे इकडे मोठं किचन आहे, इकडे भांडे धुण्यासाठी आहे. त्याच्यानंतर हा वेल, हे पिंपळ. वा रे वा, हे शिवणचं झाड आहे, शिवण. हे शिवण आहे. त्याच्यानंतर हे कांचन. म्हणजे आता दसरा येणार आहे बघा, या इकडं. दसऱ्याला जे आपट्याचं पान म्हणून मोठं पान देतात ना, हे बघा हे आपट्याचं पान. पण ऍक्च्युली ते आपट्या नाहीये, ते कांचन आहे. आणि त्याची फुलं इतकी सुंदर आहे ना मंडळी, वा रे वा. हे बघा किती सुंदर फुल आहे बघा, आहे ना. त्याचा पूर्ण सडा पडलेला आहे या फुलांचा. आणि आता हे इथून तुम्हाला झूम करून दाखवतो. ही याची चादर बघा किती सुंदर दिसते. वा. बघा इकडे करंज, हे आवळा, हिरडा आणि बेहडा मधलं हे बेहडा. त्याच्यानंतर जे मुळारिष्ट असतं औषध, त्यातले जे दशमूळ आहेत त्यातलं एक म्हणजे हे पाडळ आहे. तर हे खूप औषधी आहे पाडळ. बेहडा त्रिफळामधलं जे एक फळ आहे, आवळा, हिरडा आणि बेहडा, त्यातलं हे आहे. त्याच्यानंतर बघा हे इकडं गुंजाचं झाड, मोहाचं झाड आहे, हे डिकेमालीचं झाड आहे, लहान मुलांना जे देतात. आणि आता हा भाग मला सगळ्यात जास्त आवडतो. आपल्या सगळ्यात पहिला जो हॉल होता 2004 मध्ये, चैतन्यवन 2002 ला सुरू झालं. ज्ञानयोगाचं शिबिर तेव्हा सुरू झालं. परमेश्वराची जी इच्छा असेल. 12 एकरचा इतका सुंदर परिसर, ही शांतता बघा, हे अनुभव. आणि जेव्हा काहीच नव्हतं ना, तेव्हा सुद्धा लोक यायचे, काहीच नसताना. मी तुम्हाला सांगितलंच की पाणी शेंदून काढायचे, झाडाखाली राहायचो, चिखलात राहायचो, पावसात राहायचो, खायला लोकांनाच काहीतरी आणायला सांगायचो, डोंगरावरती घेऊन जायचो, संडासला बाहेर, स्नानाची व्यवस्था नाही. पण तेव्हाही लोक आनंदात राहायचं, कारण प्रेम दिलं तर लोकांना बरोबर कळतं की सगळ्यात जास्त जीवनाला बदलणारं जर काय असेल तर ते प्रेम आहे. आता बघा हे भेरली सुरमाड नावाचं झाड, कोकणातलं झाड आहे. आणि हे अधिक 100 फूट उंच वाढतं जवळपास. हे पिंपरीचं झाड आहे, वडासारखं मोठं वाढतं ते. त्याच्या शेजारी तो जो बेल होता, चंदन बेल, तो वेगळा आहे बघा. आता हा बेल बघा, हा आपला नेहमीचा बेल, याला काटे आहेत बघा. या बेलाला काटे आहेत, हे बघा हा काटा दिसला, हे नेहमीचा बेल आहे. तो बेल वेगळा. ते प्रचंड मोठं झाड बघा आहे. 2 लोकांनी असं पांगऱ्याचं झाड आहे, मिठी मारली तरी याला पांगऱ्याला फुलं येतात बघा. हे बदामाचं झाड आहे. त्याच्यानंतर हा आपला सगळ्यात सुंदर हॉल आहे. हा परिसरच किती छान आहे बघा, विठू माऊली भवन. पहिले या ठिकाणी शिबिर व्हायचे बघा, या ठिकाणी पहिले शिबिर व्हायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही मंडळी, पण इथं जी हवा सुरू आहे बघा, म्हणजे ती हवाच एवढी शुद्ध आहे. हा परिसर तुम्ही बघा, हे इथली शांतता कदाचित व्हिडिओ मधून सुद्धा, ऑनलाईन असेल तरी सुद्धा तुम्ही अनुभवू शकता. हे बघा, हे एक जाळं पक्षाचं का कशाचं आहे, घरटे आहे बघा. आता याच्यामध्ये बघा किती, पहिल्यांदा बघा त्यांनी विणलं कसं,
हे इथून असं खाली 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 कशाने विणत असतील, कसं विणत असतील, कसं डोकं असेल बघा. आणि हा दरवाजा बघा त्याचा किती सुंदर आहे बघा. मंडळी, निसर्गाने इतकं काही दिलेलं आहे आणि जन्मतः प्रत्येकाला दिलेलं आहे. हे नीट ऐका मी जे सांगतोय. तुमच्या माझ्या प्रत्येकात प्रचंड सामर्थ्य आहे आणि हे तुम्हाला कुठं मागण्याची गरज नाही. सगळं आपल्यामध्ये, फक्त त्याची जाणीव झाली पाहिजे. जसं आर्किटेक्टर नावाचा एक पक्षी आहे. तो पक्षी दरवर्षाला 70,000 किलोमीटर उडून येतो. 35,000 जेव्हा उन्हाळा येईल तेव्हा ऊन घेण्यासाठी तो काय कोणतं ते आर्किटेक्ट काय काय होते, नाही, एका बर्फाच्या एका ध्रुवावरतून, 2 ध्रुव आहेत ना, अंटार्क्टिका वेगळं, एक आर्टिक महासागर, हा आर्टिक मधून तो अंटार्क्टिकेवरती 35,000 किलोमीटर जातो. विचार करा. आता मला सांगा, दुसरा एक पक्षी आहे, 9 दिवसात तो 12,000 किलोमीटर कंटिन्यू उडत राहतो. तुम्ही नेटवरती सर्च करा, 9 दिवसात 12,000 किलोमीटर. मला सांगा, हे कोणतं जीपीएस बसवलेलं असेल, विचार करा. आणि तो जो आर्टिक टर्न नावाचा तो जो पक्षी आहे, 70,000 किलोमीटर एका वर्षात. 70,000 किलोमीटरचा अर्थ काय माहितीये का? याचा अर्थ आहे की पृथ्वीला 2दा प्रदक्षिणा मारणं. कुठून येते हो छोट्याशा पक्षामध्ये ताकद? विचार करा, कुठून येतं? जीपीएस कसं काय बरोबर तिथेच येतात आणि तिथलं ऊन खाऊन झालं की पुन्हा बर्फात राहण्यासाठी पुन्हा आर्टिक महासागरात येतात. म्हणजे आर्टिक ते अंटार्क्टिका 35,000 किलोमीटर जाणं, 35,000 किलोमीटर येणं. हा एक पक्षी, छोटासा पक्षी. आर्टिक टर्न तुम्ही गुगलवरती टाकून बघा तुम्ही, किती सुंदर आहे. आणि इथं हेच होतं, इथं अण्णांचं समाधी स्थळ आहे, खूप छान आहे. आतमध्ये या झोन मध्ये अतिशय सुंदर असं, ज्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे ते अण्णांचं समाधी स्थळ. बस, वा रे वा, काय सुंदर आहे बघा, किती छान. आणि इथं काय होतं, नेमकं हेच होतं, एकमेकांशी बोलल्यापेक्षा या झाडांशी बोला, मौन व्हा, इथल्या पक्ष्यांचा आवाज आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, ज्या वेळेला आतमध्ये मौन समाधीस्थ होते त्यावेळेला विचारांच्या संगीतावर आनंद नृत्य करते. आणि जेव्हा विचारांच्या संगीतावर आनंद नृत्य करतं त्यावेळेला सांगण्याची गरज पडत नाही, हे आपोआप होतं. श्वासाला जाणीवपूर्वक पहा, प्रत्येक क्षणात जागरूकता आपोआप येते. मग मी काय करतो काय नाही हे आपोआप होतं. आता हे झाड बघा, हे पुत्रंजीवचं झाड. चला आता जी सगळ्यात मेन जो आपला अतिशय सुंदर असा या चैतन्यवनाचा आत्मा आहे, त्या आत्म्याकडे आपण जाऊयात. आणि तो आत्मा म्हणजे आपलं कृष्ण विहार. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आता बघा, हे आहे आडुळसा, याचा काढा आपण देत असतो साधकांना. हे आहे भोकरचं झाड, हे आहे निरगुडीचं झाड, हे आहे रतनगुंज, रतनगुंजाचं झाड आहे बघा. हे ती जी रतनगुंज तुम्हाला दाखवतो, हे आहे चंदनाचं झाड. हे हा एक वेगळा वेल, खूप जुना. हा वेलाचं हे खोडच बघा केवढं आहे. आणि कसं कसं हे बघा, पूर्ण हा 25-30 वर्ष जुना वेल आहे. हा मराठवाड्यात कुठेच नाही, हा फक्त हिमायत बागेत आणि अजून 4-5 ठिकाणी आहे हा वेल. आणि कसं गुंडाळलेलं आहे, कसं वरती गेलं बघा. हे बघा, ही आहे रतनगुंज. आपली नॉर्मल गुंज जी असते ती वेगळी, ही रतनगुंज आहे. हे बघा, अतिशय सुंदर असं झाड आहे. त्याच्यानंतर हे झोके बघायचे, किती छान वाटतंय झोक्यावरती, वा रे वा. आणि हे आपलं तिसरं शेततळ आहे बघा, हे तिसरं शेततळ.
वा. आता हे बघा, हे झाड इथे कलम केलेले आहेत, ते आता त्याच्या पिशव्या काढाव्या लागतील. हे आमचे जे बांगर काका आहेत, एकनाथजी बांगर काका, 76 वर्षाचे, नेहमी येतात. आणि हे काकाजी इथं आले की इथं सेवा करतात, कलम करून ठेवतात. बघा. त्याच्यानंतर तो जे वेल मी दाखवला होता, त्या वेलाचं, हे बघा, हा त्याचा तो वेल आलाय बघा. त्या वेलाचं हे खूप छान असं फूल आहे. आणि हा आहे तो आपला चैतन्यवनाचा आत्मा. आता बघा, हे जे करंजाचं झाड आहे, या करंजाच्या झाडापासून असे करंजीच्या आकाराचे असे फळं येतात. याच्यात बी असतं. आणि याच्यापासून बायोडिझेल बनवतात मंडळी, इंधन बनवतात त्याच्यापासून. हे आहे करंजाचं झाड. त्याच्यानंतर इकडे हात धुण्यासाठी, प्लेट धुण्यासाठी, साधकांसाठी हे बघा हे. त्याच्यानंतर हा आहे आपल्या चैतन्यवनाचा आत्मा. हे आहे कृष्णांगण. हे बघा, हे रातराणी. अहो, इथं बसलं ना मंडळी, की इतका सुंदर, रात्री एवढा सुंदर सुगंध येतो. हे बघा, फुलं बघा मंडळी, रातराणी आहे की नाही? यस. आता इकडून तिकडे जाऊन तिकडे थांबू. हे बघा, आ हा 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 हा, क्या बात आहे. कसं वाटतं मंडळी? किती छान वाटतं. हे कृष्णांगण, इथे 1000 लोक बसू शकतील एवढी व्यवस्था आहे. आणि हे आहे आपलं कृष्ण विहार. कृष्ण विहार बघा, किती छान आहे. वा. या गुरुजी. कृष्ण विहार, इथूनच ती हॉल दाखवतात. आनंदाची डोही, आनंद तरंग आहे. काय सांगावं तुम्हाला. बघा, या इथपर्यंत जाऊ शकता तुम्ही. क्या बात आहे, क्या बात आहे. जा पुढे अजून. हो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. या इकडे वळा. इथून एक कमान, हे आकाश किती सुंदर दिसते बघा. जेव्हा साधक आलेले असतात ना, आता 7 ते 12 ऑक्टोबर शिबिर आहे. जेव्हा साधक येतील ना मंडळी, तेव्हा ते साधक म्हणजे एक मथुरा, गोकुळ, वृंदावन होऊन जातं. हे बघा, इकडे केबिन आहे गच्चीवरती जाण्यासाठी, हे साधकांना बसण्यासाठी, या चटया. हे बघा, हे आपले जे 12 वेगवेगळ्या प्रकारचे 13 पुस्तकं आहेत, खूप सुंदर सुंदर विचारांची पुस्तकं आहेत. हे पुस्तकं सुद्धा त्याच कपाटात आपण ठेवलेले आहेत. ही इकडे आपली आमराई आहे, 4 एकर. पलीकडे त्या साईडला तिकडं आपलं चिक्कूचं बन आहे. आणि किती छान बघा, सुंदर. इथून आकाश बघा. तुम्ही सांगा, कशाला रोग येतीलच कस काय? कसे येऊ शकतात रोग? आता काय ते बांधकाम. चला. पुढं कधीतरी आपलं जे विठमाऊली भवन आहे, ते विठमाऊली भवन सुद्धा मनात आहे. आपण काही करणार नाही, पांडुरंगच करून घेईल. मोठं पंढरपूर सारखंच, तेवढंच मोठं पंढरपूर सारखं मंदिर दगडामध्ये बांधायचं आपल्याला ते. आणि असंच अष्टकोनी बांधायचंय. मोठा हॉल असेल तो, पूर्ण भारतात नसेल असं ते मंदिर असेल इथं, इतकं सुंदर. आणि विठुराया साक्षात तिथे असतील बघा. आता आमचे हे जे रामगुरुजी आहेत आणि ऋतुजाताई, आता यांचं लग्न आहे, तर त्यांच्यासाठी बघा इकडं घराचं बांधकाम आहे. आणि ते घर आता मी दाखवत नाही तुम्हाला कसं कसं काय काय, पण 4 रूमचं मोठ्याच्या मोठं घर. आणि तिथून बघा, इकडे शेततळ आहे की नाही, आनंदच आनंद. हे कृष्ण विहार. इकडे हे 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 एक लेकरू हसत राहत. हे बघा, हे अर्जुनाचं झाड आहे. अर्जुन साल जे आपण म्हणतो, हृदयासाठी आणि हाडांसाठी जे चांगली असते, ते अर्जुन साल. हे इकडे जंगल आहे बघा. आणि ती विहीर पण दाखवतोय मी तुम्हाला, पूर्ण भरून वाहते. हे बघा, हे पुरुषांसाठी स्नानगृह आहे.
मंडळी असं कुठेच नाही, महाराष्ट्रात नसेल इतकी सुसज्ज अशी व्यवस्था आहे. तिकडे लाईट पण सुरू आहे छान, ते त्याचं बटन तिकडे बंद आहे पण नंतर आता. हे बघा, कुठेच नसेल स्वच्छता, सगळं साधक करतात. 31 टॉयलेट्स बांधलेले आहेत बघा. या खाली टॉयलेट्स, वरती तुम्हाला असं वाटणार नाही टॉयलेट आहे. मंडळी इथं इतकी स्वच्छता आहे की हे आहे इकडे टॉयलेट्स, पण इथं आरामात बसून आम्ही डबा खाऊ शकतो, आम्ही जेवण करू शकतो, एवढी स्वच्छता इथे आहे. आणि हे कशामुळे? साधक. तुम्ही बघा कुठेही तुम्हाला टॉयलेट पाशी अशी स्वच्छता तुम्हाला मिळू शकत नाही. आणि एवढंच नाही, हे वरच्या साईडला इथं पाण्याची टाकी आहे, इथं 70,000 लिटरची पाण्याची टाकी आहे. वरच्या साईडला स्नानगृह आहे. स्वच्छता आहे की नाही? किती छान आहे. या इकडं आता शेवटचं तुम्हाला दाखवतो. इकडे हे पुरुषांसाठी बॅगा ठेवायला रूम आहे. पहिलं असं वाटलं होतं की पुरेल, आता ही पुरत नाही. आता हजारो लोक इकडे येऊ लागलेत. हे बघा, हे सोलार, त्याच्यानंतर ही डीपी, आणि बघा ही नवीन दुसरी बांधलेली विहीर आहे. आणि ही परमेश्वराच्या कृपेने या वर्षी बघा फुल भरले. हा हा, क्या बात आहे, क्या बात. वा, आहे की नाही मंडळी? किती छान आहे, सुंदर. वा, बांबूचं बन. तर मंडळी हे असं आहे. खूप काही आहे अजून. बांबूचं बन, तिकडे आंब्याचं बन. चला लास्ट तिकडून एकदा पाणी दाखवूनच टाकायचं का त्या? हा, समोर आहात ना मंडळी सोबत तुम्ही माझ्या? यस, खूप आनंदच आनंद आहे मंडळी. तुमच्याशी गप्पा मारता मारता भूक लागली हे विसरून गेलो, आणि आनंदच आनंद आहे. नाही तर जाऊ द्या, बस झालं. यस, तर असं आहे मंडळी. या सगळ्यांनी इकडं. गुरुजीला वाटल्यास फोन. या या, सौरभ कुमारजी. हा, त्याच्यानंतर आपण जे कुंकू लावतो ना, कुंकू, हे इकडे हे शेंदुराचं झाड आहे बघा. शेंदूर, सिंदूर तयार करतात त्याच्यापासून. यस, या मंडळी इकडं. जय गुरुदेव, जय गुरुदेव. आणि ही ड्रेनेज सिस्टीम अशी जगाच्या पाठीवरती कुठेही बघायला मिळणार नाही. 2 फूट रुंद असलेला जो पाईप आहे, तिकडे जे पाणी येत होतं ना पुढचं पाईप मधून, हे इकडून सगळं पाणी, हे बघा याच्यात पाण्याचा आवाज येत असेल, हे याच्यात पाणीच असतं. त्याच्यानंतर ते याच्यात येतं. लका भाऊ, हे पकडा, उचलल्या जातं का बघा. हे बघा मंडळी, या इकडं. हे असं ती सिस्टीम आहे. आणि बघा तिकडून ते पाणी येत आहे, आणि इकडून ते पुढं जात आहे बघा. म्हणजे पूर्ण चैतन्यवनातलं जे पाणी आहे हे असं येत आहे, आणि तिकडच्या साईडला ते जात आहे. आत खालून सुरू आहे पाणी, वरतून काही जाणवणार नाही. इकडून ठेवा, उघडच राहू द्यायचं. ठीक आहे, थोड्या वेळ उघडं राहू द्या. हा, तर मंडळी हा, जाऊ द्या असंच करतो. तर मंडळी असं आहे चैतन्यवन. सगळे सहपरिवार प्रत्येक शिबिरासाठी आम्ही सगळेजण तुमच्या स्वागतासाठी नेहमीच तयार आहोत. तुम्ही सगळेजण आपल्या या चैतन्यवन परिवाराचा भाग आहात, तेव्हा खुश राहा, सगळे आनंदी राहा, एकमेकांच्या सोबत राहा. परमेश्वराने दिलेला प्रत्येक क्षण प्रसाद म्हणून स्वीकारा. आणि आपणही दर महिन्याला जे शिबिर होतात त्याला भेट द्या. तुम्हाला जर त्याच्याविषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर
98 34 12 19 29 असा सूर्यभान गुरुजींचा मोबाईल नंबर आहे. 90 21 53 21 57 असा पंढरीनाथ गुरुजींचा नंबर आहे. 96 23 42 30 50 असा राम गुरुजींचा नंबर आहे. कृष्णा गुरुजी तुमचा नंबर सांगा. 86 57 57 17 97. 86 57 57 17 97 असा त्यांचा नंबर आहे. तर मंडळी, आणि माझा नंबर तर आपल्याकडे काही नंबरच नाही. आता यांचे एवढे नंबर असल्यावर आपल्याला कुठे नंबर लागावा बाबा, हो. आहे की नाही? तर मंडळी, खुश राहा. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. तुमचं प्रेम असंच कायम ठेवा. आणि तुम्हाला वाटलं हे छान आहे, आपल्या सर्व साधकांनी हे शेअर करा. सर्वांना 7 ऑक्टोबरच्या शिबिरासाठी इथे घेऊन या आणि आनंदच आनंद सगळ्यांना देत राहा. यस मंडळी, सुंदर झोका आहे, तेव्हा द्या. आणि झोक्यावर झुलतो बाई